नमस्कार, मी दिनेश हैरे, देवकल गावातील स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ. खरं तर हे मी जबाबदारीने सांगतो आहे आणि हे सांगणं गरजेचं आहे, कारण आमच्या गावामध्ये काही बाहेरच्या लोकांनी एवढा हैदोस मांडला आहे की गाव अख्खं रस्त्यावर आणायचं ठरवलं आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि तुमच्यासमोर आज पुन्हा एकदा येण्याचं कारण असं आहे की आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी माननीय प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला होता की पत्रव्यवहार असा होता की त्या पत्रव्यवहारामध्ये गावाला गावठण आहे की नाही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला होता. खरं तर गावाला गावठण असायला हवं आणि असलंच पाहिजे, परंतु जर ते नसेल आणि ते कुठेतरी आहे म्हणून गावचा पैसा कुठेतरी वेस्टेज करायचा, अशा प्रकारचा ज्यांनी जो विडा उचलला होता त्या विड्याचं आज एक आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. खरं तर मी एक ऑनलाईन तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा आणि ग्रामपंचायत देवकल पारांबे यांच्याकडून मला एक तसं पत्र आलं आहे की सदर आपण जो अर्ज केला होता याच्यासाठी आपला गावठणासाठी, तर गावठणासाठी केलेल्या अर्जामध्ये त्यांनी तक्रारीच्या अर्जामध्ये असलेले सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडील उपलब्ध कागदपत्रांची पाहणी करण्यात आली असून ग्रामपंचायतीकडे गावठण म्हणून कोणत्याही मोकळ्या जागेची नोंद नसून नमुना क्रमांक 22 वर नमूद नाहीत. तसा गावचा नकाशा पाहता गावठण असल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे सदरचे सर्वे नंबर मोजण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणतीही रक्कम शासनाकडे भरणा केलेली नाही. म्हणजे ही मोजणी ग्रामपंचायतीने नव्हती केली, तर ही गावातल्या काही ठराविक व्यक्तींनी केली होती. आणि व्यक्तींनी केल्यानंतर ही एका ठराविक व्यक्तीने स्वतःचं घर बांधण्यासाठी की माझं घर कुठे होत नाही तर मी ग्रामपंचायतीची गावठण हडप करेन किंवा त्या गावामध्ये कशा प्रकारे मी ती जागेवर घर बांधेन ह्याच्यासाठी हा केलेला संपूर्ण खटाटोप. परंतु शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की गावाला गावठण नाही. त्याच्यामुळे आपण जी केलेला अर्ज आहे हा अर्ज आम्ही निकाली काढत आहोत. हे पत्र आहे ग्रामपंचायत देवकल पारंबे आणि त्याच्या मागे हे पत्र आहे पंचायत समिती सातारा. त्या अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी संपूर्ण सर्वे केल्यानंतर ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. हे संपूर्ण मी तुम्हाला सांगण्याच्या मागचं कारण असं आहे की सध्या जो गावामध्ये चाललेला प्रकार जो चालू गेल्या 5 वर्षापासून, आणि कसं आहे ना की गावामध्ये काम करत असताना गावचा विकास झाला पाहिजे आणि विकास कशा स्वरूपाने कशा पद्धतीने झाला पाहिजे याला कोणताही ताळमेळ नाही आहे. गावातील आत्ताचे सद्यस्थित सरपंच असलेले अरविंद शेडगे यांना गावात काम करायचं आहे, काम करण्याची इच्छा आहे, परंतु जे ठराविक व्यक्ती पहिल्या असलेल्या या कमिशनच्या नादामध्ये त्यांना गावात काम करून देत नाहीत. का तर त्यांनी काम केल्यानंतर यांना कमिशन खाता येणार नाहीये. मी सरपंचांना या अगोदरी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपण गावात काम करावे. काम करत असताना तुम्हाला विरोधही होईल, तुम्हाला चांगली लोक म्हणतील आमच्यासारखी तरुण मुलं तुमच्यासोबत आहेत, परंतु ते गावात कोणत्याही प्रकारचं काम करायला गेले की त्यांना गावातून ठराविक व्यक्तींकडून कोणाकडून विरोध होत असेल. त्यामुळे आजपर्यंत कधी काम करून दिलं नाही आणि आज अशा प्रकारची बोंबाबोंब केली जाते, म्हणजे ज्याचं काहीच नाही आहे अशा व्यक्तीकडून जी बोंबाबोंब केली जाते की जो सरपंच दिला त्या सरपंचाकडून गावात कोणतंही काम केलं गेलं नाहीये. कारण हा विषय मी त्यांना पहिलाच सांगितलं की तुम्ही काम नाही केलं तर तुमच्या नावाने गावामध्ये बोंबाबोंब केली जाईल. आता हे सगळं सांगण्याचं कारण की त्या व्यक्तीने पारांबेसारख्या गावामध्ये 2 करोड रुपयाची कामं केली, 2-2.5 कोटी रुपयाची. देवकल गावामध्ये ते सरपंच होते, ते करू शकत होते, परंतु या ठराविक लोकांमुळे ही कामं करता आली नाही असा स्पष्ट आरोप नव्हे तर हे क्लिअर सगळ्यांना माहिती आहे. कारण ह्यांचं जे विरोध करणारे जे कोण असतील त्यांचं घर हे आजपर्यंत कमिशनवर चाललेलं आहे. बरं, आता गावाला मी हे सांगण्याचं कारण असं आहे किंवा हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आज गावामध्ये घडत असलेले प्रकार ह्याला जबाबदार कोण आहे, तर त्याला जबाबदार आहे तानाजी किर्दत. मी वारंवार कोणत्याही गोष्टीला न घाबरता चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. मला सांगा, मंदिराचे जे पैसे होते
मंदिराचं 8 लाखाचं काम 12 लाखावर गेलं, कोणामुळे गेलं? याचा खर्च वाढला कोण? तर तानाजी कीर्तन. त्याचा आजपर्यंत हिशेब भेटला नाहीये. पवळीचे पैसे गेले, कुठे गेले कोणाला माहिती, जग जाहीर आहे. हे तानाजी कीर्तननी माग घेतले गावाचे. रूमचा जो मॅटर होता मुंबईचा, त्याचा मास्टर माइंड कोण होता? तानाजी कीर्तन. हे त्याने सगळं भरीस पाडून सगळ्या गोष्टी करायला लावल्या. बरं, हे सगळे प्रश्न विचारायला आम्ही गेल्यानंतर म्हणायचं काय? मी तुर्तास थांबतो. अरे, गावठण शोधण्यासाठी गावचे 30,000ही तू खर्च करायला लावले. कारण मी म्हणणार नाही तुला माहिती होतं म्हणून तू मुद्दाम करतो. कारण हे मुद्दाम तू गेलं की कुठेतरी मी कमी पडलो नाही पाहिजे ह्याच्यासाठी. मी म्हणा, तू पहिली गोष्ट, तुला गावात राहायला घर नाहीये आणि तू घराचं सोडून तू गावाच्या भल्यासाठी गावठणासाठी मागे लागलाय. तर पहिलं बाहेरची धुणं बंद करा आणि आपला पहिला घरातला प्रपंच बघा, ही माझी अगदी विनंती आहे. राहिली गोष्ट मी गावातला नागरिक आहे की नाही हे नंतर आम्ही ठरवूच. आज जे पत्र आल्यानंतर ह्या पत्राच्या अनुषंगाने सांगतो तुम्हाला की आज गावाला गावठण नाही, गावाचे पैसे गेले, खोटी मोजणी आणली. या मोजणीसाठी किती पैसे गेले कोणाला माहीत नाही. परंतु हे सगळे लोकांनी पैसे गावची वर्गणी भरायची आणि हा येणार 4 लोकांना काहीतरी सांगणार आणि हे पैसे खर्च करणार, ते कुठेतरी योग्य नाहीये. आता मी स्पष्ट सांगतो, गावामध्ये चांगले सुज्ञ व्यक्ती आहेत, जाणकार व्यक्ती आहेत. आजपर्यंत त्याच्या बोलथापांना बळी पडले. आता तो पूर्ण नागडा झालेला आहे. तो असाही नागडाच झालेला होता. त्याच्याकडे म्हणजे बोलण्यासारखं काय, त्याने बरेच कांड करून ठेवलेले होते गावाच्या बाबतीमध्ये. सो तो फक्त गावाच्या नावानीच फक्त कपडे, त्याच्या अंगावर जी कपडे आहेत ती गावाच्या नावानी देवकल म्हणून घालून फिरतोय. अन्यथा त्याच्याकडे काही नाहीये, त्याची लायकी नाहीये की त्याने आता येऊन समोर येऊन उत्तर द्यावं. परंतु हे करत असताना आता तरी गावातल्या लोकांनी विचारपूर्वक चांगला विचार करावा आणि ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत, तर त्या संपूर्ण गोष्टींवर आपण विचारपूर्वक जे गेलेले पैसे, पुढच्या मंदिराचं काम, जे मंदिराच्या कामाचं काही कोटेशन होतं ते काही थांबलं. आणि ते का थांबलं? कोणामुळे थांबलं? तुम्ही जर पुढे नाचता आणि काम करायला लावता तर ते काम पूर्ण केलं पाहिजे. गावातला मांडलं असतं, गावामध्ये विषय मांडला असता तर ते गावातल्या लोकांनी पैसे काढून ते मंदिर काही ना काही फुलाची पाकळी देऊन केलं असतं. परंतु ते कुठेतरी अर्धवट राहिले. त्याला जबाबदार हा तानाजी कीर्तन आहे आणि कोण असेल तर लखला. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की हा काही ठराविक व्यक्तींच्या अंगाशी, म्हणजे ठराविक व्यक्तींना हाताला धरून त्याचं सगळे आम्ही पितळ किंवा त्याचं संपूर्ण धंदे बंद केले. तर त्याच्यामुळे हा आमच्यावर चुकीच्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून त्याचं घर चालवण्याचा प्रयत्न करत होता. तर हे कुठेतरी आता थांबलेलंच आहे. आम्हाला फरक पडत नाही. हा लोकांना सांगत सुटलाय, वाळीत ह्याला टाकलं, वाळीत त्याला टाकलं. अरे काही फरक पडत नाही. आजपर्यंत आम्ही कशात आलोच नाहीये, तर अजून फरक पडतो कुठे? आणि आमच्या गावातली आमची आयरे हे आमच्या सर्वांसोबत आहेत. ठराविक लोकांना तू घेतले असेल, काही तुकडे टाकून जे काय करायचं ते, त्याच्याशी आम्हाला काही लेणं देणं नाहीये. ज्याला ज्याचे विचार पडतात तो त्यांच्यासोबत जाईल. परंतु आता तरी माझी ज्यांना खरंच ग्रामस्थांना आपल्या गावाविषयी आस्था आणि प्रेम आहे, तर हे जे सगळं त्याने संपूर्ण केलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि संपूर्ण विषय आतापर्यंत फक्त पत्र लिहिले आणि निकाली पत्र लिहिले आणि त्याच्यावर आधी कधीपर्यंत चर्चा झालेली नाहीये. गावच्या सोसायटीचे पैसे एवढा वर्ष भेटत नव्हते. तानाजी कीर्तनकडून गावच्या सोसायटीचे पैसे एवढा वर्ष भेटत नव्हते. सचिन अहिरे आणि आम्ही हा सगळा विषय समोर आणल्यानंतर गावचे पैसे भेटले. त्यावेळी गावातलं कोणी म्हटलं नाही की पैसे सचिन अहिरे किंवा यांच्यामुळे मिळाले म्हणून. कारण तुम्ही वाईट व्हायचं नाही, तुम्हाला वाईट व्हायचं नाही कोणासोबत, आणि आम्हाला वाईट होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही सत्य बोलतो. आमचा आणि त्यांचा वैयक्तिक असेल तर आम्ही बघून घेऊ. परंतु तो सार्वजनिक करून जो तुमच्यासमोर मुखवटा दाखवला जातो, तर आता काही राहिलेलं नाही. आता सगळं समोर आलेलं आहे. सो माझी विनंती आहे की आपण त्याने जे प्रकार केलेले आहेत हे लवकरात लवकर त्वरित सर्वांनी बसून मिटवले पाहिजेत. आणि संपूर्ण विषय जो आहे गावचा, हे पैसे संपूर्ण गावाने आता तरी मागून घेतले पाहिजेत. आणि ज्यांनी खर्च केले, जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडून हे पैसे वसूल करणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो. आणि त्याचबरोबर माझी अजून एक विनंती आहे किंवा आपल्यासमोर एक मांडायचं आहे की मी एक मेसेज पाहिला. गावचा एक देवकलकर ग्रुप आहे. या ग्रुपवर राजू शंकर स्वामी
या राजू शंकर स्वामींनी आमच्याविषयी काही लेख टाकला होता की ज्या लोक गावात नाही आहेत त्यांनी बोलू नये गावठाणाविषयी वगैरे वगैरे बरंच काही. तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्यांचा मेसेज काय आहे तो. सो राजू स्वामी, आपणास मी एक मेसेजही केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. कोविड काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणावरून अनेक लोकांना मुंबईमध्ये उपासमारीची वेळ होती. त्यावेळी अनेक लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपापल्या गावी जात होते आणि त्यावेळी सगळीकडच्या ठिकाणचे पास बंद होते, सगळं बंद होतं. परंतु आमचे चांगल्या लोकांशी संबंध आहेत, होते आणि राहणार आहेत. सो त्यावेळी तुम्हाला गावी जायचं होतं तर सुनील आयरे यांनी मला रिक्वेस्ट केली होती की सांगितलं आम्हाला गावी जायचं आहे तर राजू स्वामी आहे. त्यावेळी आम्ही हा विचार केला नव्हता की आम्ही गावातली नाही आहोत ह्यांना कसे बसू गाडीमध्ये. त्यावेळी जर ठरवलं असतं तर तुम्हाला गावाला सोडलं नसतं. आणि तुम्ही म्हणताय ना हे गावातली नाही आहेत त्यांनी गावठाणाविषयी बोलू नये, तर हो, गावातली नाहीत त्यांनी गावठाणाविषयी बोलला, आम्ही गावातले आहोत. तुम्हाला आम्ही गावाला आणून सोडलं ही आमची चूक झाली. लायकी नसताना आम्ही तुम्हाला आमच्या गाडीमध्ये बसून इथंपर्यंत आणलं, ते नशीब सुनील आयरे यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या सांगण्यावरून. अन्यथा मी तेव्हाच सांगितलं होतं की ह्यांना माझ्या गाडीमध्ये घ्यायचंच नाहीये. परंतु त्यांनी सांगितलं की जाऊ दे दिनेश, की त्यांना ठीक आहे तेही जातील, काय पैसे. मी फुकट तर आणलं नाही, मी माझे पैसे घेतले. परंतु तुम्ही वेळेचं जाणीव ठेवायला हवी होती. आणि जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही गावातले नाही आहोत तर गावातले कोण नाही आहेत हे तुम्ही तसं ग्रुपवर नावासहित जाहीर करा, म्हणजे लोकांना कळेल की गावातले कोण नाही आहोत. आता तर तुम्ही तसा पुरावा दिलाय की गावातले नाही आहेत त्यांनी बोलू नये काय, आणि अशा आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. त्याच्यामुळे कोण भुंकलं तरी माझ्यासारख्या व्यक्तीला अजिबात फरक पडत नाही, याची दक्षता राजू स्वामी यांनी घ्यावी. अन्यथा राजू स्वामी, तुम्हाला मी अगदी चॅलेंजनी सांगतो की कायद्याने जर मी गेल्यानंतर, कायदा काय असतो हा सर्वांना माहिती आहे, कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे तुम्ही मला कायद्याच्या गोष्टी सांगू नये. गाडीतून उतरल्यानंतर तुमचं अख्खं घरदार न्यायला आलं होतं तुम्हाला. त्यावेळी त्यांना दिसलं नाही का की दिनेश आयरेच्या गाडीमध्ये बसून आले, त्यांना गावात कसं यायचं. तुमचं अख्खं भावबंदकी आलीत का, म्हणजे तुम्ही सोयीनुसार राजकारण करता का, हा माझा प्रश्न आहे. सो तुमचा माझा काही वैयक्तिक वाद नाही आहे ना, आजपर्यंत नव्हता. आणि तुम्ही असं बोलाल अशी अपेक्षाही नव्हती. परंतु तुम्हाला दुर्बुद्धी कुठून सुचली आणि हे असे मेसेजेस कोणाच्या सांगण्यावरून केले हे तुम्हालाच माहिती आणि तुमचं तुम्हाला लखलाभ. सो बोलताना विचार करा आणि व्यवस्थित बोला, एवढीच आपणास विनंती आहे. राहिली गोष्ट घरकुलाचा विषय, तर मग कोणत्या प्रकारे कशा प्रकारे शासनाला पुन्हा एकदा लुटून घरकुलं घेतंय आणि स्वतःची घरं पक्की असताना, मुंबईसारख्या ठिकाणी घरं असताना, आपल्या नावावर आपल्या सामायिक जागा 2, 2.5, 3 एकरच्या वर असताना सुद्धा शासनाला फसवून आपण जर घरकुलं घेतोय तर मला वाटतंय आम्हाला तुमच्याविषयी ॲक्शन घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा. आणि मी हे ठामपणे सांगतोय, जर आज कायद्याने बोलतोय तर कायद्याने उतरलोय. ज्याला कोणाला काय करायचं ते करा, फरक पडत नाही. बाकी समाजकारण करणारे जे आहेत तानाजी गिरदेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी समाजकारण करत राहावं किंवा राजकारण करत राहावं, गावचे पैसे संपवत राहावे. बाकी आम्ही तरुण मित्रमंडळ तर आहोतच की तुम्ही पैसे खाऊ तुम्हाला देणार नाहीये. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.